नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आहे तो परतीचा प्रवास. 2 दिवस होतो गावी आणि आज चाललेलो आहे. संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळचे बरोबर 6 वाजलेत आणि आज आपण प्रवास करणार आहे तो कोकण कन्या किंवा तुतारी, बघूया. रात्रीच्या 2 गाड्या आहेत, तर ज्या गाडीमध्ये आपल्याला चढायला मिळेल त्या गाडीने प्रवास करूया. आणि पावसाने असं काहीसं वातावरण केलं नाही. बघा, इकडे ढग आले त्या साईडला, बाकी इकडे क्लिअर आहे. ते येतोय काय माहिती नाही. आणि वाड्यामध्ये बैल ही ह्या साईडला बांधलेले आहेत. आज संध्याकाळची वेळ, जागा चेंज. चला जाऊया जरा काकूकडे, खालते जाऊन येऊया. काय करते बघूया. पावसाने वातावरण केलं नाही, पाऊस पडला पाहिजे. आणि इकडे वाड्यामध्ये बघा बैल बांधलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, सगळी गुरं घरी येतात आणि पेंडा खातात. 3 बैल आहेत आणि इकडून काहीसा असा नजारा दिसतो. एक नंबर. संध्याकाळचं वातावरण खूप बघण्यासारखं असतं, एकदम भारी. अशी पूर्ण घरं सामसूम आहेत. आता असं गोवण गेलं आहे खालती. ही वाट पण आहे. आता काय माहिती ह्याची पाकडी होणार आहे वाटतं. ओ काकू, संध्याकाळचे सर्व पक्षी शांत होऊन जातात आणि आता कोंबडी पण नाही आरवत संध्याकाळचे. तुम्हाला पक्ष्यांचा क्वचित आवाज येईल. माझ्या मागे बघताय, हे आमचं वडील घर आहे. म्हणजे आमचे सर्व आजोबा पंजोबा सर्व होते हे एका घरात होते. नंतर मग इथून सगळ्यांनी वेगवेगळी घरं बांधली. त्यानंतर मग अशी लाईनीत आमची सर्व घरं झाली. तिकडे काकू आली. चल गे, चाललो मी रात्रीच्या गाडीला. हो, फणस नंतर फणस खा काढून. नाही, बरके गरे भरपूर झाले मग. आणि यावेळेस एवढे बरके गरे होते ना, खायचं मन पण नाही करत. भरपूर. आता घरी पण 2-2 फणस पिकलेले आहेत, पण खायचं मन नाही करत. पण तेच जर संपले ना, मग नंतर फणस अशा येते. मग फणस शोधाशोध चालू. तर मी पण आता एक फणस घेऊन जाणार आहे. आप्पांनी काढला होता खालचा फणस, तर तो घेऊन आलो वरती. तर तो घेऊन जाईल. चला, राजादाला बोललो आहे की ये सोडायला. तो येईल मग सोडायला. आणि त्याच्यावर मग नंतर यायला पण कोणतरी सोबत पाहिजे. बघूया आता कोण येते काय माहिती नाही सोबत. नाहीतर तो येईल सोडायला, मग रिटर्न येईल. आता जायला तरी तासभर लागेल. रोड खराब आहे थोडा. थोडं लवकरच निघणार आहे. मग त्याला यायला पण पाहिजे ना थोडं लवकर घरी. तर मी पण थोडं लवकरच निघेल. 8 वाजेपर्यंत निघू. बघू. असं संध्याकाळचं गावचं वातावरण होतं ना, निघूसं वाटत नाही गावातून. बघा ना, काय भारी असं वातावरण झालं आहे. हे बघा. पावसाळ्यातून मस्त इकडे बघण्यासारखं असतं. चल येऊ की. हो, करतो. आता घरी गेल्यावर कर, बघतो लागतो. खायचं आलू आहे. आलू कसलं खायचं की किती झालंय बघा. माजलं एकदम. असं मोठे मोठे पान आहेत एकदम. हे बघा, संध्याकाळचे 7:30 होत आलेत आणि ढग आलेत. आता जरा रिमझिम पाऊस पडत होता. आता मला वाटतं रात्री पडणार पाऊस. आता चालू झाला इकडे गावाला पाऊस. हे बघा ढग बघा. आणि हे ढग, हे पाऊस पडणारे ढग आहेत आणि पडणार पाऊस. हे बघा, असं वातावरण झालं संध्याकाळचं. मस्त एकदम. आणि याच्यामध्ये पॅक केलेला आहे फणस. छोट्या साईजमध्ये कच्चा फणस आहे. तो घेऊन जायचं आहे मुंबईला. बघा, रात्र झाली की असं संपूर्ण काळोख असतो. समोरच्या एका घरातली लाईट आहे, बंटी जानी. आला राजादा.
कर आणि गाडीत रस्त्यात मध्ये बसून कर. चला हां जा चला मी तर काढली नाही काय. हाय काढलं. काय करायचं ते खाली खाली काय करायचं ते चला. हा कोण रे बबलू कुठं चाललाय कुठं हे बबलू चले बाय बाय. इथे डिंगणीत CNG पंपावरती आलेलं आहे. राजादावरती CNG भरायला गेलाय. बघा नंबर आला पण त्याचा. आता एवढे काही गर्दी नाही आहे. सीझनला आलात ना सर्व पॅक असतं इकडून. हे बघा एक पण गाडी नाही आहे CNG भरायला. पूर्ण खाली आहे. हा रोड पण पॅक असतो. तर राजानं आपल्याला सोडलं इकडे संगमेश्वरला. चले जा सावकाश बाय बाय. इकडे पण एवढं पब्लिक तर दिसत नाही आहे. जाऊया तिकीट काढून घेऊ. तुतारी एक्सप्रेस आले बघा बरोबर 10:40 झालेत. पण आपण जाणार आहे ते कोकण कन्याने. उभे रिझर्वेशनमधून घुसून प्रवास करण्याचा प्रयत्न आहे आज. कारण मला खूप झोप यायला लागल्या. चला तुतारी एक्सप्रेस गेली. जनरल डबे काय एवढे पॅक नाही. बघा जनरलला गर्दी बघा. चला कोकण कन्याची अनाऊन्समेंट झाली आहे आणि ह्या साईडला स्लीपरचे डबे वाटतं. गर्दी आहे तशी बरीच गर्दी आहे. तुतारी थोडी खाली गेली पण कोकण कन्याला जाम गर्दी आहे आज. बघूया पुढचा जनरलला पकडून जातो. चला कोकण कन्या आली. जनरलला गर्दी आहे का माहिती नाही. खाली आहे बापरे. पॅक आहे पॅक. जनरल पॅक आहे पूर्ण. तर मंडळी फायनली आपण डोंबिवली येऊन पोचलो आहे. जास्त शूट करायला मिळालं नाही कारण मला शाम झोप आली. स्लीपरमध्ये चढलो आणि मस्त झोपून आलो. तर दिव्याला स्लो झाली गाडी तिथे उतरलो आणि आता येऊन पोचलो इथे डोंबिवलीला. तर मंडळी मी इकडे गावावरून ना भारगेची भाजी आणली आहे. तर ती आज भारगेची भाजी कशी बनवतात ना ती आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे. हे बघा एवढी सर्व भारगेची भाजी आहे आणि ही आपण आपल्या डोंगरातून आपल्या जंगलातून तिकडून काढून आणलेली आहे. आणि ही कशी बनवतात ते तुम्हाला दाखवेल मी. आणि पहिल्यांदा ही कटिंग करून घेऊया. बारीक कटिंग करून घेऊया. हे बघा भाजी मस्तपैकी आहे ना बारीक कटिंग करून घेतले. आता हिला जरा उकडवायला ठेवूया. आणि आम्ही संगमेश्वरच्या बाजारातून जो मसाला आणला होता ते 2 वाटे आणले होते ना आपण 3 वाटे. तर त्याचा हा असा गरम मसाला करून ठेवलेला वाटून. याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे अजून काही ॲड केलेलं आहे त्यामध्ये. आणि हा असा एकत्र मस्तपैकी गरम मसाला वाटून झालेला आहे. हे बघा मस्त कड आलेला आहे. आपण तरी 10 मिनटं तरी शिजवणार तिला. म्हणजे त्यातला जो कडूपणा आहे त्या पानातला तो निघून जाणार. आणि नंतर मग पिळून आपल्याला घ्यायची आहे भाजी. ही बघा मस्त भाजी शिजलेली आहे आणि ह्यातलं पाणी थोडं मी काढलं आहे. हे बघा असं पाणी निघतं. आता हे थोडे थंड व्हायला ठेवले आणि नंतर मग पिळून घेणार. कापलीच नाही बरोबर. बारीक कटिंग केली. हे बघा अशी मस्त घट्ट अशी पिळून घ्यायची.
अशी घट्ट अशी पिळून घेतलेली आहे इकडे. तर आपण फोडणीसाठी आहे ना लसूण घेतले, इकडे मिरची आहे आणि इकडे 2 मोठ्या साईजमध्ये ना कांदे घेतलेत. आता कांदा वगैरे असेल ना भाजीमध्ये थोडा जास्त, तर कसं त्या कांद्याचा पण थोडा टेस्ट लागते. तर आम्ही असे मस्तपैकी 2 मोठ्या साईजमध्ये कांदे घेतलेले आहेत आणि इकडे तेल पण तापलेलं आहे. आणि आजची आपण जी रेसिपी बनवणार आहे ते कांदा, लसूण आणि मिरची, बस एवढंच असणार आहे त्यामध्ये. आणि भाजी आणि मीठ टाकणार, हा ना? आणि खोबरं. ओके. आणि तुम्ही पण भारकीची भाजी अजूनपर्यंत खाल्ली नसेल तर आता सीझन आला आहे आणि आता डोंगरात भरपूर भेटते गावाला, तर ती नक्की खा. खूप छान लागते. थोडी कडवट असते पण आपल्या शरीरासाठी खूप छान असते, पौष्टिक असते भाजी. तर कांदा पण मस्तपैकी फ्राय झालेला आहे. आता भाजी टाकून घेऊया त्यामध्ये आणि भाजी पण थोडी फ्राय करायची त्यामध्ये. ही भाजी खाताना थोडीशी असं कडवट लागते, तर त्यामुळे आपण जे उकडून घेतो ना तर त्यावेळेस चांगली घट्ट पिळून घ्यायची आहे की नाही. भरपूर जण कशी ही भाजी आहे ना खायला अवॉइड करतात कारण ती थोडी कडवट आहे भाजी, त्यामुळे. चला आता थोडं हे भाजीमध्ये जाते खोबरं. पाळाभाजीमध्ये आम्ही खोबरं आवर्जून टाकतो, सगळ्यातच असतं. सगळ्यात. खूप छान लागतं खोबरं. भाकरी आणि बारगीची भाजी मस्तपैकी शिजलेली आहे.